नमस्कार मंडळी. मी डॉक्टर विक्रम दळवी, कन्सल्टंट फिजिशियन, मणिपाल हॉस्पिटल गोवा. आणि आज आपण भेटतो आहोत आपल्या डाएट प्लॅनिंगच्या म्हणजे आहाराच्या प्लॅनिंगच्या दुसऱ्या सेशनसाठी. सिरियल्समध्ये जसं असतं तसं आपण एक छोटंसं रिकॅप करूयात. आपण गेल्या सेशनमध्ये बघितलं की आपल्याला डाएट प्लॅनची काय गरज आहे, ती कोणाला आहे. त्यानंतर आपण 3 महत्त्वाचे प्रश्न बघितले की आपण काय खायचंय, किती खायचंय आणि कधी खायचंय, हे आपले 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपण आपला बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे काय ते बघितलं आणि त्याच्यावर अवलंबून आपल्याला रोज किती कॅलरीज खायच्यात, म्हणजे आपल्याला वजन वाढवायचं आहे का कमी करायचं आहे ह्याच्या साठी आपल्याला किती कॅलरीज खायच्यात अंदाजे ह्याचा आपण विचार केला. तर पूर्वीच बघितल्याप्रमाणे आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या BMR एवढ्याच कॅलरीज खायच्या आहेत. वजन आहे तेवढंच ठेवायचं असेल तर BMR प्लस 300 ते 500 कॅलरीज रोज खायचे आहेत. आणि वजन वाढवायचं असेल, मसल वाढवायचं असेल तर BMR प्लस 500 कॅलरीज आणि व्यायामासाठी ज्या ॲडिशनल कॅलरीज लागतात ह्या सगळ्या आपल्याला रोज खायच्या आहेत. आता आपण कॅलरीज खात नाही, आपण खातो अन्न. आणि अन्नाचे 3 महत्त्वाचे घटक असतात, ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स ज्याला आपण कर्बोदकं म्हणतो, फॅट्स ज्याला आपण चरबीयुक्त पदार्थ म्हणतो, आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. तर आपल्या ज्या एकूण कॅलरीज आहेत त्यातल्या 40 ते 50% आपल्याला कार्बोहायड्रेट्समधनं मिळवायच्या असतात, 30 ते 40% आपल्याला फॅट्समधनं मिळवायच्या असतात आणि 20% आपल्याला प्रथिनांमधनं मिळवायच्या असतात. आपलं अन्न जेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे घटक पदार्थ योग्य प्रमाणात असतात तेव्हाच त्याला आपण सकस आणि चौरस आहार असं म्हणतो. आता आपल्याला प्रत्येक घटक पदार्थातनं किती कॅलरीज मिळतात हे आपण बघूयात. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमधनं आपल्याला 4 कॅलरीज मिळतात, 1 ग्रॅम फॅटमधनं 9 कॅलरीज मिळतात आणि 1 ग्रॅम प्रोटीनमधनं 4 कॅलरीज मिळतात. आता आपण जे वेगवेगळे घटक पदार्थ वापरून अन्न बनवतो त्यातल्या कुठल्या घटक पदार्थांमध्ये काय जास्त असतं आणि काय कमी असतं हे आपण बघणार आहोत. तर सिरियल्स म्हणजे तृणधान्य ज्याच्यात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आणि त्यापासून बनणारे पदार्थ जसे पोहा, रवा, शेवया हे सगळे येतं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हाय असतात. ओट्स आणि कॉर्नमध्ये सुद्धा भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. बटाटा आणि रताळं ह्याच्यामध्येही हाय कार्बोहायड्रेट्स असतात आणि फळांमध्ये सुद्धा हाय कार्बोहायड्रेट्स असतात. तसंच आता हाय प्रोटीन घटक पदार्थ कुठले, तर चिकन, मासे, अंडी, त्यानंतर वेगवेगळ्या डाळी, सोयाबीन, दूध आणि दुधाचे पदार्थ ह्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चांगली असते. अर्थात पल्सेसमधले जे म्हणजे डाळींमधले जे प्रोटीन्स असतात ते कमी प्रतीचे समजले जातात कारण त्यात सगळी अमायनो ॲसिड्स नसतात. पण त्याची खूप काळजी करायची गरज नाही कारण आपण डाळीचे पदार्थ जेव्हा भात किंवा दुसऱ्या तृणधान्याबरोबर खातो तेव्हा त्यात नसलेली अमायनो ॲसिड जी असतात ती आपल्याला भातातनं किंवा पोळीतनं मिळत असतात. आता कुठल्या पदार्थांमध्ये फॅट जास्ती असतं, सगळी आपली तेलं आपण शिजवायला वापरतो, तळायला वापरतो, त्यात फक्त फॅट्सच असतात. त्यानंतर नारळाचे पदार्थ, त्यानंतर चरबीयुक्त मासे, पोर्क म्हणजे डुकराचं मांस, वेगवेगळे नट्स म्हणजे शेंगदाणे, बदाम, अक्रोड ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फॅट असतं पण ते चांगल्या क्वालिटीचं फॅट असतं. तसंच बटर म्हणजे लोणी, तूप, खवा, चीज ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फॅट असतं. आता आपण आपल्या घटक पदार्थांची माहिती घेतल्यावर आपण 2000 कॅलरीज चा डाएट प्लॅन करायचा आपण एक प्रयोग करूयात. तर आता 2000 कॅलरीजचा आपल्याला डाएट बनवायचा आहे. याचाच अर्थ काय की त्यातल्या 800 ते 1000 कॅलरीज आपल्याला कार्बोहायड्रेट्समधनं मिळवायचे आहेत, 600 ते 800 आपल्याला फॅटमधनं मिळवायचे आहेत आणि 400 कॅलरीज आपल्याला प्रोटीनमधनं मिळवायचे आहेत. आणि त्या मिळवण्यासाठी आपल्याला किती ग्रॅम कार्बोहायड्रेट किंवा फॅट किंवा प्रोटीन खाल्लं पाहिजे ते मी इथं दाखवलेलं आहे. कार्बोहायड्रेट 200 ते 250 ग्रॅम, फॅट 65 ते 80 ग्रॅम आणि प्रोटीन साधारण 100 ग्रॅम हे आपल्याला आपल्या अन्नातनं मिळवायचं आहे. कुठलाही प्लॅन करताना
आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की फक्त प्लॅन करून आपल्याला हवी ती गोष्ट होत नसते. त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स घ्यायला लागतात आणि त्याला PDCA सायकल असं म्हणतात. PDCA हा एक छोटासा शॉर्ट फॉर्म आहे. तो आहे प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. तर आपण प्लॅन करतो, तो प्रत्यक्षात उतरवतो, तो बरोबर काम करतोय की नाही ह्याच्याकडे आपण लक्ष देतो आणि तो जर का तसं करत नसेल, आपल्याला हवं तर रिझल्ट मिळत नसेल, तर आपण तो प्लॅन परत बदलतो. सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर स्वयंपाक करताना आपण भाजी करत असू, तर भाजी बनत असतानाच एक छोटासा चमचाभर भाजी आपण खाऊन बघतो, त्यात मीठ मसाला कमी असेल तर आपण जी काय गरज आहे ते मीठ मसाला घालतो आणि परत एकदा ती चाखून बघतो आणि ते चव बरोबर आली की नाही बघतो. तर ही सुद्धा एक PDCA सायकलच झाली आणि PDCA सायकल ही आपण रोजच्या आयुष्यात सगळीकडेच वापरत असतो. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की हा जो प्लॅन मी 2000 किलो कॅलरीजचा बनवला आहे, तो जे बरेच प्लॅन शक्य आहेत त्यातला फक्त एक प्लॅन आहे. आता आपल्याकडे वेगवेगळी संस्कृतीचं खूपच छान मिश्रण आहे आणि त्याच्यामुळे अन्नपदार्थात सुद्धा इतकी व्हरायटी आहे, इतके प्रकार मिळतात की एक्झॅक्ट एकच प्लॅन सगळ्यांनाच आवडेल असं काही नाही. तर हा एक फक्त एक उदाहरण झालं, पण ह्याच्यावर अवलंबून तुम्ही तुमचं स्वतःचं डाएट प्लॅन नक्कीच बनवू शकता. पण महत्त्वाचं काय आहे, तुम्ही डाएट प्लॅनसाठी तुमचे पदार्थ तुम्ही निवडा, तुम्हाला काय खायचं ते. पण शेवटी तुम्हाला कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स ह्याचं प्रमाण योग्यच राहिलं पाहिजे, तेव्हाच तो तुमचा डाएट प्लॅन काम करणार आहे. सो पदार्थ तुम्ही कुठलेही खा, फक्त ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत: कॅलरीज, फॅट, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. दुसरी गोष्ट की काही लोकांना स्वतः प्लॅन करणं कदाचित खूप अवघड वाटेल. ते त्यातल्या त्यात सोपं करायचा मी प्रयत्न करतोच आहे, तरी सुद्धा अवघड वाटेल. असे लोक हवं तर डायटिशियनकडे जाऊ शकतात. मी सुद्धा कोरोनापूर्वी मला जेव्हा वजन कमी करायचं होतं, तेव्हा मी डायटिशियनकडे गेलो होतो आणि माझं वजन 4 किलो कमी सुद्धा झालं. 72 ते 68 किलो मी वजन कमी केलं होतं. पण त्याच्यात मला अडचणी काय आल्या, एक तर त्यांनी जे मेनू दिले होते आणि ते कुठल्या वेळी खायचं हे दिलं होतं, ते माझं जे रोजची दिनचर्या आहे त्याच्यासाठी योग्य नव्हतं. त्यावेळी मी ते कसंबसं 3 महिने केलं, त्याच्यानंतर मला काही जमेना. दुसरं, त्यांनी जो मेनू दिला होता ते पदार्थ बनवायला आमच्याकडे नशिबाने त्यावेळी कायम राहणाऱ्या स्वयंपाकीण बाई होत्या. त्यामुळे माझ्या कुटुंबियांसाठी जे अन्न बनायचं ते सोडून त्या मला हे सगळं बनवून द्यायच्या. पण तरी हे सोपं नव्हतं, त्यामुळे दोन्ही गोष्टी मी 3 महिनेच करू शकलो. तर डायटिशियनकडे जायला हरकत नाही, तेही काम करतं, फक्त या अडचणी येऊ शकतात एवढं फक्त लक्षात ठेवा. तर हा होता आपला दुसरा भाग. आता आपण तुम्ही लक्षात तुम्हाला आला असेल त्याप्रमाणे 2000 किलो कॅलरीजचा एक डाएट प्लॅन करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आपले घटक पदार्थ असतात त्याच्यामध्ये कुठल्या घटक पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट जास्ती आहेत, कशामध्ये फॅट जास्ती आहे, कशामध्ये प्रोटीन जास्त आहे हे लक्षात घेतलेलं आहे. आणि PDCA सायकल हा एक फार महत्त्वाचा भाग आपण आज बघितलेला आहे. PDCA म्हणजे प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. आपण एक प्लॅन बनवला आहे म्हणजे सगळं काम झालं असं नाही आहे. तर तो प्लॅन प्रत्यक्ष आपण जेव्हा करू त्याच्यानंतर तो काम करतोय की तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे आपल्याला दर 15 दिवसांनी एकदा वजन बघायचं आहे, दर 2-3 महिन्यातनं एकदा पोटाचा घेर बघायचा आहे, दर 6 महिन्यातनं एकदा बॉडी कंपोजिशन बघायचं आहे आणि ते आपल्याला हवं तसं बदलत नसेल, सुधरत नसेल, तर आपल्याला आपला प्लॅन परत बदलायचा आहे. आता आपण भेटूयात तिसऱ्या भागात.